पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला। अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पदाधिकारी सुदाम बोडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। अजित पवारांच्या निधनाचे वृत्त ऐकून सुदाम बोडके यांना मोठा धक्का बसला होता। ते खूपच अस्वस्थ झाले होते। त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यातून ही दुःखद घटना समोर आली असून अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तीव्र धक्का बसल्याने त्यांच्या एका कट्टर समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावातील ही घटना आहे। ढकांबे गावचे रहिवासी 63 वर्षीय सुदाम बोडके यांचे निधन झाले। त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला। या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून सुदाम बोडके हे आपल्या एका मित्राच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते। तेथून परत येत असताना त्यांना अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळाली। ही बातमी समजताच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या। ते अत्यंत अस्वस्थ झाले। प्रकृती खालावत असल्याने सुदाम बोडके यांनी तातडीने नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। ते स्वतःच्या गाडीने रुग्णालयाकडे निघाले, मात्र हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सुदाम बोडके हे अजितदादांचे कट्टर कार्यकर्ते आणि चाहते म्हणून संपूर्ण परिसरात परिचित होते। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ढकांबे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुदाम बोडके यांनीच सुरू केली होती। सुदाम बोडके यांच्या अचानक निधनामुळे ढकांबे गावासह दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।